साताऱ्यामध्ये 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीला फटका, तर शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. मनसेकडून बँकांमध्ये भाषेसंदर्भातला आढावा. बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का पाहणी सुरू. ग्राहकांशी मराठीतच बोलण्याची मनसैनिकांची बँकेच्या कर्मचाऱ्यांना तंबी. नाशिक जिल्हा बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी आज सुनावणी. तर महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या उपस्थितीत होणार सुनावणी. बिनाअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचारी आक्रमक. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अजित पवारांचा ताफा अडवला. नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी मुस्लिम संघटनांबाबत मागवली माहिती. राज्याच्या गुप्तचर विभागानं पोलिसांकडून मागवली माहिती. अमरावती विभाग सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा जिल्हा. 24 वर्षात तब्बल 21,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. पुण्यात आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यालयात मनसे आक्रमक. मनसेकडून इंग्रजी भाषेतील फलकाची तोडफोड. यावेळेस पोलीस आणि मनसैनिकांमध्ये झटापट. रमजान ईदच्या निमित्तानं औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी 2 दिवसात तब्बल 6,500 पर्यटकांची गर्दी. कर्नाटकमध्ये भीषण अपघात. अपघातामध्ये 2 लहान मुलांसह 3घांचा मृत्यू. कार अपघाताचा सीसीटीव्ही समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.